आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक ज्यांच्याबरोबर मी विधिमंडळामध्ये काम केलं ते आपले वडीलधारी अशोकदादा काळे, आपले लोकप्रिय आमदार आशुतोष दादा काळे, कार्यक्रमाला उपस्थित असणारे पद्मकांतजी कुदळे, कपिल पवार, राजेंद्र बापू जाधव, अशोक अण्णा रोहमारे, चैतालीताई काळे, तसंच कारभारी नाना अगवान, प्रवीणजी शिंदे, नारायणराव मांजरे, काकासाहेब जावळे, संभाजीराव काळे, बाबासाहेब कोते, धरमशेठ बागरेचा, बाळासाहेब आढाव, डॉक्टर अजयजी गर्जे, सतीश शेठ कृष्णानी, चारुदत्तजी सिनकर, सुनीलजी गुंगले, नवाजभाई कुरेसे, कृष्णाजी आढाव, वीरेंजी बोरावके, दिनारजी कुदळे, फकीर मामू कुरेशी, संदीपजी कोयते, स्वातीताई कोयते, सुहासिनीताई कोयते, सेवासिंगजी सहानी, प्रकाशजी दुशिंग, ज्ञानेश्वरजी मांजरे, शिवाजीराव ठाकरे हे आजच्या अशा भव्य कोपरगाव नगर परिषदेच्या सार्वजनिक निवडणुकीच्या निमित्तानं मोठ्या संख्येने आलेल्या माझ्या लाडक्या बहिणी, माझे बांधव, माझे सर्व प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, वेळ कमी आहे कारण मला लवकर टेक ऑफ करून शिर्डीला जायचंय. शिर्डीवरून मला विमानाने नव्या मुंबईत जायचं आणि तिथनं माझी कर्जत आणि खोपोलीची सभा. मी सुरुवातीलाच स्त्री शिक्षणाचे प्रणेते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंची आज पुण्यतिथी आहे. मी त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि त्याचबरोबर आपल्या कोपरगाव परिसराचे भाग्यविधाते कर्मवीर स्वर्गीय शंकरराव काळे साहेबांना देखील मी अभिवादन करतो. मित्रांनो, आपल्या सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना 18 पगड जाती 12 बलुतेदारांना घेऊन खऱ्या अर्थाने त्यांनी रयतेचं राज्य केलं आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये देखील महाराजांच्या नंतर राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले, मौलाना आझाद, अण्णाभाऊ साठे, सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, राजमाता जिजाऊ, रमाई माता, या सगळ्या महान विभूतींनी तुमच्या माझ्या देशाला एक रस्ता दाखवला. सर्व जाती धर्मांनी माणुसकी ही जात आणि सर्वांनी गुण्यागोविंदांनी राहिलं पाहिजे. सगळ्यांनी एकमेकाच्या बद्दल आदराची भावना ठेवली पाहिजे. हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं घड्याळ महाराष्ट्रामध्ये चांद्यापासून बांध्यापर्यंत त्या ठिकाणी काम करत आहे. हजारो वर्षाचा पौराणिक इतिहास आणि वारसा लाभलेलं हे तुमचं माझं अहिल्यानगर मधलं कोपरगाव हे रामायण महाभारत कालन परंपरेचं एक थेट नातं सांगणारं पुण्यस्थान आहे. विस्तीर्ण गोदाकाठच्या समृद्ध संस्कृती आणि संत विचारांचा आध्यात्मिक वारसा, शतकांपूर्वीची व्यापारपेठ आणि कौशल्य संपन्न युवा पिढी ही माझ्या कोपरगावची खरी शक्ती आहे. आपली परंपरा जपत आज माझा कोपरगाव, आज आमचा तरुण सहकारी आशुतोषच्या नेतृत्वाखाली आधुनिकतेकडे वाटचाल करणाऱ्या या शहराला रस्ते, रेल्वे आणि हवाई या तिन्ही माध्यमातून मिळालेलं एक सर्वोत्तम कनेक्टिव्हिटी हे या शहराचं बलस्थान आहे. कारण जवळच शिर्डीचा विमानतळ, जवळच आपल्या इथला नॅशनल हायवे गेलेला आहे, जवळच आपल्या इथं रेल्वे आहे आणि ह्या खऱ्या अर्थाने गरजा असतात. आधुनिक महाराष्ट्राची भाग्यरेखा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गापासून सर्वात कमी अंतरावर असलेलं कोणतं शहर आहे तर ते कोपरगाव आज विकासाच्या नव्या उंबरठ्यावर उभं आहे. या बलस्थानाच्या जोरावरच आपल्याला उद्याच्या कोपरगावला गती देण्याचं विकासाचं इंजिन आपण सर्वांनी मिळून सामर्थ्याने पुढे न्यायचं आहे. मला एका गोष्टीचं तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही पहा, मी सर्व वयोगटातल्या लोकांना संधी देण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करत असतो. तिथं जातीचा, पातीचा, नात्याचा, गोत्याचा विचार केला जात नाही. समाजातल्या शेवटच्या माणसाचा किंवा माझ्या लाडक्या बहिणीचा पण विचार आम्ही त्याच्यामध्ये करतो.
आणि हा विचार करत असताना जसं तुम्ही सगळ्यांनी मी मागास सभेच्या निमित्तानं आलो असताना आपले लोकप्रिय आमदार आशुतोष काळेंना प्रचंड मताधिक्याने विजय केलं, त्याबद्दल मी आपल्याला लाख लाख धन्यवाद देतो, आपले लाख लाख आभार मानतो. तुम्ही तुमचं काम केलेलं आहे. आता आमची जबाबदारी आहे. आमच्या त्या ठिकाणी विकासाच्या बाबतीमध्ये आम्ही तुम्हाला मदत केली पाहिजे. कोपरगावच्या समर्पितपणे कार्य करणारे काका कोयते हे सहकार, सामाजिक उपक्रम आणि संघटन व्यवस्थापन या सर्व क्षेत्रामध्ये मित्रांनो मी गेले 35 वर्ष काम करतोय. आणि जसं मी सहकारात्मक राजकारणामध्ये आलो, ते सहकारात्मक राजकारणात येत असताना सहकारामध्ये जे धुरंधर, फार बारकाईने अभ्यास करणारे, आर्थिक शिस्त बाळगणारे, आर्थिक शिस्त लावणारे, संस्था अतिशय योग्य पद्धतीने चालवणारे असे जे नेतेगण ओळखले जातात, त्याच्यामध्ये हे अनुभवी नेतृत्व म्हणून कोपरगावकरांना आमचे काका कोयते परिचित आहे. हे आपले नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत. मी त्यांना विनंती केली, आशुतोषनी मला सांगितलं, मी म्हणलं अतिशय उत्तम उमेदवार आहेत. मला काका म्हणले अजित पवार माझं वय झालेलं आहे. काका वय झालेलं नसतं. तुमचा उत्साह, तुमची कामाची पद्धत, तुमचं सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचं एक सामर्थ्य, एक प्रगल्भता ही आम्ही बघितली. गेले अनेक वर्ष सहकार क्षेत्रामध्ये सातत्याने कार्यरत राहून तुम्ही राज्यातल्या सहकारी संस्थांचं, पतसंस्थांचं विविध उपक्रमाच्या माध्यमातून दिशा देण्याचं काम केलेलं आहे. त्याचा मी एक साक्षीदार आहे. आज महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे दीर्घकाळ क्रियाशील अध्यक्ष म्हणून त्यांनी पतसंस्थेच्या चळवळीचा अभ्यास, प्रशिक्षण आणि प्रगतीसाठी देशभरात व्यापक संवाद साधलेला मित्रांनो आम्ही सगळ्यांनी अनुभवलेला. समता चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून शिक्षण, महिला सक्षमीकरण, क्रीडा, साहित्य, कला तसंच समाजातील विविध घटकांच्या उन्नतीसाठी त्यांचं योगदान सातत्यपूर्ण आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. कोपरगाव तालुका व्यापारी महासंघासोबत काम करताना स्थानिक व्यापार आणि व्यवसाय विकास आणि संघटनात्मक भक्कमपणा यामध्ये देखील त्यांनी अतिशय महत्वाची जबाबदारी पार पाडलेली. अनेक क्षेत्रांचा त्यांना दांडगा अनुभव आहे. सर्वांशी सहज संवाद साधण्याची त्यांची वृत्ती आहे आणि शहर विकासाच्या दृष्टीनं दूरदृष्टी असणारे काका कोयते हे कोपरगावच्या सार्वजनिक जीवनातील एक महत्वाचं नेतृत्व आहे. म्हणून या अनुभवी काका कोयते यांना तरुण, तडफदार, विजनरी नेतृत्व असणाऱ्या आमच्या आमदार आशुतोषची खंबीर साथ आहे. आणि या सर्वांना माजी आमदार अशोकराव काळे यांचं मार्गदर्शन असल्यामुळं कोपरगावचा विकास अधिक वेगाने होईल याबद्दल मला खात्री आहे. आणि त्याकरता घड्याळाच्या चित्रावर आपण सगळ्यांनी उद्याच्या 2 तारखेला शिक्का मारावा अशा प्रकारची आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती करण्याच्या करता एक तुमचा सहकारी म्हणून मी या ठिकाणी आलेलो. मित्रांनो, शेवटी निवडून द्यायचा तर अधिकार घटनेने तुम्हाला दिला, बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने तुम्हाला दिला. त्या अधिकाराचा वापर करत असताना तुम्ही तुमच्या सद्विवेक बुद्धीला स्मरून आज जेवढे उमेदवार आहेत त्या उमेदवारांच्याकडे नजर टाका. आम्ही काकासाहेबांच्या जोडीला अनेक अनुभवी माझे सहकारी त्या ठिकाणी दिलेले. त्याच्यामध्ये एकंदरीत माझ्या माहितीप्रमाणे 15 प्रभाग, 15 प्रभागामध्ये 30 उमेदवारांना तुम्हाला निवडून द्यायचं आहे. त्यामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये 3 मतं देण्याचा तुम्हाला अधिकार आहे. नगराध्यक्षाच्या बाबतीमध्ये जी तुम्हाला मशीन तिथं येईल त्यामध्ये तुम्हाला काकांचं नाव आणि आपल्या घड्याळाचं चिन्ह शोधायचंय. ते चिन्ह शोधत असताना मी आत्ता जे गोष्टी सांगितल्या काकांच्या बद्दल, तो अनुभव त्यांनी सहकारामध्ये दाखवला. परंतु ज्या भागामध्ये आपण लहानाचे मोठे झालो, जिथं आपल्यावर संस्कार झाले, जिथं आपण एकंदरीतच विकासाच्या कामाला सुरुवात केली आणि इथला विकास राज्याच्या चौबाजूपर्यंत पोहोचवला, त्याच भागाचं एकदा 5 वर्षाच्या करता उत्तम प्रकारे प्रतिनिधित्व करण्याची संधी त्यांनी जसं सहकारी संस्थांमधल्या पतसंस्थांना बाकीच्याला आर्थिक शिस्त लावली, तसं कोपरगावच्या सर्वांगीण विकासाच्या करता देखील
काका कोयते आमच्या आशुतोषच्या नेतृत्वाखाली काम करतील. मी माझी जबाबदारी पार पाडीनच. मी शब्दाचा पक्का आहे. मी दिलेला शब्द पाळणार आहे. मी वेळ मारून देणारा नाहीये. मी कामाचा माणूस आहे. सकाळी 6 वाजल्यापासून मला काम करायला आवडतं. ते विकासाचं कामाचा दर्जा चांगला असला पाहिजे. कामाच्या मधनं आपण ज्या भागाचं प्रतिनिधित्व करतो त्या भागातल्या लोकांना सर्व प्रकारच्या सोयी ह्या आपल्याला त्या ठिकाणी देता आल्या पाहिजे. मित्रांनो, एकंदरीतच ह्या सगळ्या परिसरामध्ये काम करत असताना तुम्ही पहा, इथं वेगवेगळे प्रश्न असतात. इथं वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदानी, माझा मराठा समाज असेल, माझा इतर मागासवर्गीय समाज असेल, माझा भटका समाज असेल, माझा मुस्लिम समाज असेल, माझा आदिवासी असेल, मागासवर्गीय, सगळ्या जाती धर्माचे लोक अनेक वर्षानुवर्ष तुम्ही चांगल्या पद्धतीनं एकत्र राहता. मित्रांनो, एकंदरीत घराचा प्रश्न आहे, माडाची योजना आहे. मगाशी बोलत असताना काकांनी किंवा येताना आम्ही हेलिकॉप्टर मधनं उतरल्यानंतर आशुतोष मी येत होतो त्यावेळेस विस्थापितांचं पुनर्वसन हा प्रश्न असतो. मित्रांनो, मी ज्यावेळेस तुमच्या कोपरगावच्या परिसरामध्ये येऊन या गोष्टी सांगतो त्यावेळेस एक गोष्ट लक्षात घ्या. मी माझ्या आजपर्यंतच्या 35 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये मी माझी खुशालकी सांगत नाही. मी त्याच्यामध्ये माझं काम सांगतो. मी पिंपरी चिंचवड शहराचा चेहरामोहरा गेल्या 25 वर्षामध्ये बदलला. कष्टकऱ्यांची नगरी, औद्योगिक नगरी, उद्योग नगरी. लोक कामधंद्याच्या नोकरीच्या निमित्तानं पोटाची खळगी भरण्याच्या करता त्या पिंपरी चिंचवडमध्ये येतात. छोटे मोठे उद्योग काढतात. टेल्को असेल, वेगवेगळे मोठे उद्योग असतील ते त्या ठिकाणी आले. काही बाबतीमध्ये लोक आमच्या झोपडपट्टीमध्ये राहतात. त्यांच्याकरता आम्ही एसआरएची योजना राबवली. त्यांच्याकरता म्हाडाच्या योजना राबवल्या. केंद्र सरकार आमच्या विचाराचं आहे. एनडीए सरकार तिथं आहे. खाली राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे. तिथंही आम्ही एक महत्वाचा घटक म्हणून काम करतोय. आज या सगळ्या माध्यमातून काम करत असताना आमच्या गेल्या 35 वर्षामध्ये अनेक ओळखी वाढलेल्या आहेत. सीएसआरच्या निमित्तानं जो काही नफा त्या कंपन्यांना मिळतो, त्या संस्थांना मिळतो, त्याच्यातनं 2% हा सीएसआरचा निधी तुम्हाला विकास कामाला देता येतो. तो निधी आपण आणू शकतो. विधिमंडळामध्ये काही महत्वाचे प्रश्न नेहमीच अग्रहक्कानी आमचे सहकारी आशुतोष काळे सोडवण्याचा प्रयत्न करत असतात. त्याच्यामध्ये आम्ही पूर्णपणे सहकार्य करण्याची आमची भूमिका असते आणि ह्या पद्धतीनं आपल्याला पुढे जायचंय. म्हणून माझी विनंती आहे की पिंपरी चिंचवडचा विकास करत असताना तुमच्या इथं मतदारांची संख्या मला वाटतं 63,000 आहे, बरोबर ना? माझ्या इथं बारामतीमध्ये 1,02,000 आहे. एक उत्तम प्रकारचं मॉडेल शहर म्हणून बारामतीची ओळख आहे. मित्रांनो, फक्त माझं शहर चांगलं असून काय उपयोग आहे? महाराष्ट्रातली शहरं चांगली असली पाहिजे. माझं कोपरगाव चांगलं असलं पाहिजे. माझे इतर शहरं चांगली असली पाहिजे. त्या विचाराने मी महाराष्ट्राच्या कोनाकोपऱ्यामध्ये फिरतोय. मी लोकांना सांगतो, आम्ही करून दाखवलंय. आता आपल्या सगळ्यांना मिळून करायचंय. आम्हाला अनुभव आहे. आम्हाला कुठलं काम कशा पद्धतीनं करायचं ह्याबद्दल आम्ही अनेक उन्हाळे पावसाळी पाहिलेले. आम्ही ते करून दाखवलेलं आहे. त्या प्रकारे आपल्याला या परिसरामध्ये करायचं. कारण अहिल्यानगर हे माझा आजोळ आहे. हा माझा आजोळचा जिल्हा आहे. त्याच्यावर या जिल्ह्याच्या बद्दल एक वेगळ्या प्रकारची आपुलकी, जिव्हाळा, प्रेम हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला, आया बहिणींच्या करता देखील समाजामध्ये मान सन्मान प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचं काम आम्ही केलं. पहिल्यांदा आरक्षण नव्हतं. 90-92च्या काळामध्ये आम्ही ते आरक्षण आणलं. आम्हाला आर पाटील, मी दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, आम्ही पहिल्या दमाचे आमदार होतो. आम्हाला साहेबांनी सांगितलं तुम्ही पहाटे झाली तरी चालेल परंतु हे बिल पास करायचं. मित्रांनो, पहाटे 3:30ला या माझ्या महिला दिसतात ना लाडक्या बहिणी, त्यांचं बिल त्यावेळेस आम्ही सभागृहामध्ये बसून पास केलं. भूक लागली तर लॉबीमध्ये आणून काही थोडंफार जेवण केलं आणि पुढे सभागृहामध्ये बसलो. कामं करायची असतात ते ध्येय डोळ्यासमोर ठेवून करायचे असतात. राजकीय इच्छाशक्ती डोळ्यासमोर ठेवून करायचे असतात आणि तशा पद्धतीने आम्ही काम केलंय. पुढे तुम्हाला 50% दिलंय. आज देखील माझ्या कोपरगावचा सर्वांगीण विकास करत असताना निम्म्या महिला आमच्या काकांच्या बरोबर उद्याच्याला ह्या शहराचं प्रतिनिधित्व करणार आहे. ह्या शहरातले पण वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत. त्याचा उल्लेख मगाशी आमच्या
आशुतोषने केला. इथं विजन विकासाचं एक चांगल्या प्रकारचं तुम्ही या ठिकाणी आपलं विजन डॉक्युमेंट्स ह्याचं कौतुक त्या ठिकाणी केलं पाहिजे. तुम्ही वाचल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून कोपरगाव नगर परिषदेची निवडणूक लढवत असताना तयार करण्यात आलेल्या कोपरगावचं विजन डॉक्युमेंट्स हे अत्यंत प्रभावी आहे. शहराच्या विकासासाठी अशा डॉक्युमेंट्सची खऱ्या अर्थाने गरज आहे. आमदार आशुतोष काळेंच्या नेतृत्वाखाली उभारण्यात आलेलं हे पॅनल निश्चित यशस्वी होईल याबद्दल माझ्या मनामध्ये ते मात्र शंका नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्षाचे उमेदवार ओम प्रकाश तसा काका कोयते हा अत्यंत चांगला चेहरा, आम्ही कोपरगावच्या नगरीला विकास साधणारा चेहरा, सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाणारा चेहरा, सगळ्यांना मदत करणारा असा नेता हा आम्ही त्यांना दिलेला आहे, तुम्हाला दिलेला आहे. कोपरगावच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं घड्याळ हे अत्यंत व्यापक आणि दूरदृष्टीपूर्ण हे विजन डॉक्युमेंट्स तयार केलेलं आहे. आणि ह्या डॉक्युमेंट्स मध्ये उद्याचा आधुनिक, प्रगत आणि सक्षम कोपरगाव निर्माण करण्याचा ठोस संकल्प हा आम्ही ह्या निमित्तानं तुमच्या सगळ्यांच्या समोर सादर केलेला आहे. यात आम्ही नुसतं थांबलो नाही. उद्याच्याला आमचे काका आणि त्यांची टीम निवडून आल्यानंतर पहिल्या 100 दिवसात काय करायचं, हा 100 दिवसाचा कार्यक्रम आम्ही घेतलेला आहे. नंतर वर्षभरात काय करायचं, कारण काही गोष्टी शॉर्ट मध्ये करायच्या असतात, काही लॉंग टर्म मध्ये करायच्या असतात, काही मध्ये आपल्याला काळामध्ये मधल्या काळात करायच्या असतात. आणि म्हणून 100 दिवसाचा कार्यक्रम, त्याच्यानंतर 1 वर्षाचा कार्यक्रम, नंतर 3 वर्षाचा कार्यक्रम आणि 5 वर्षाचा कार्यक्रम, अशा प्रकारची स्पष्ट उद्दिष्ट आम्ही निश्चित केलेली आहे. आणि हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून विकासाची गती अधिक वेगाने वाढवण्याचा आमच्या सगळ्यांचा निर्धार आहे, आमच्या सगळ्यांचा शब्द आहे. आणि त्याकरता आपल्याला सगळ्यांना आव्हान करण्याच्या करता मी इथं आलेलो आहे. कोपरगावच्या या विजन राज्यातील इतर नगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी देखील आदर्श घ्यावा, अशा प्रकारची अपेक्षा माझ्यासारखा कार्यकर्ता व्यक्त करतोय. मी आता महाराष्ट्रातल्या इतर पण माझ्या सहकाऱ्यांना हे दाखवणार आहे, हे सांगणार आहे, याबद्दलचं अनुकरण करायला भाग पाडणार आहे. अशा कोपरगाव परिवर्तन मिशन अंतर्गत आपल्याला पहिल्या 100 दिवसात तुम्ही म्हणाल काय करणार आहे. पहिल्या 100 दिवसात सध्या माझ्या कोपरगावमध्ये इतकी मोकाट कुत्री आहे, जाईल ते तर कोणाला चावताय. त्या मोकाट कुत्र्यांना पकडायचंय, त्यांना आपल्याला नसबंदी करायची, त्यांना लांब कुठेतरी जंगलात सोडायचं. बिबटे फार झालेत, बिबटे आणि कुत्री काय करायचं धिंगाणा तिकडे घाला, आमच्याकडे येऊ नका. कुत्र्यांचा नसबंदी करायची, माद्यांना तसंच सोडून द्यायचं. अशा पद्धतीनं आपलं ते काम आहे. आणि तेवढंच नाही मित्रांनो, गमतीचा भाग नाही, परंतु जनावरांचा त्या ठिकाणी आज बंदोबस्त केला पाहिजे. कितीतरी जनावर त्या ठिकाणी मोकाट फिरतात, अरे त्याच्याकरता कोंडवाडा केला पाहिजे. माझ्याही बारामतीमध्ये अशा प्रकारची गोष्ट घडली, परंतु त्याच्यामध्ये देखील काही जण कोर्टात जातात. उद्याच्याला त्याला मारून पण चालत नाही, आणि म्हणून त्यांना कोंडवाड्यात कोंडायचं. ज्याचं जनावर असेल त्याने तिथे येऊन दंड भरायचं आणि घेऊन जायचं. परत ती पट्ट्या काही जनावरांना मोकाट सोडणार नाही, ही त्याच्यामध्ये पद्धत आहे. आणि जे मोकाटच असेल, जे कुणाचंच नसेल, जे गावावर ओळून टाकलेलं असेल, त्याला उचलायचं आणि जंगलात दिलं सोडून. या पद्धतीने जनावर जित्राब या पद्धतीनं आपल्याला मित्रांनो करायचंय. आणि हे करत असताना माझ्या एवढ्या लाडक्या बहिणी बसल्या. आज आता महिलांना खूप संधी आम्ही देत असतो. लखपती दिदी, लाडकी बहीण, काका, हे कुणी आले आणि कुणी काही सांगितलं तर यांच्या सांगण्याला काही अर्थ नाही. योजना देत असताना त्या योजना समाजाच्या भल्याकरता देण्याचं काम आम्ही लोक करत असतो. त्याच्यामुळे हे काही थातूर सांगून माझ्या लाडक्या बहिणींची दिशाभूल करण्याचं काम कोणी केलं तर लाडक्या बहिणींनी त्याच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका. हा माझा तुमचा भाऊ म्हणून तुम्हाला सांगणं आहे, हे पण आपण सगळ्यांनी लक्षात घ्या. आज माझ्या शहरामध्ये स्त्री पुरुषांच्या करता स्वच्छतागृह, मुख्य रस्ते, बाजारपेठेमध्ये आज बाजारपेठ वाढलेली,
त्याच्यावर पार्किंगची व्यवस्था निश्चित आपल्याला करायची, मूलभूत पायाभूत कामं आपल्याला प्राधान्य करायची. ह्या माझ्या कोपरगावच्या परिसरामध्ये ज्या आरक्षित जागा आहे, ज्याला आम्ही ओपन स्पेस म्हणतो, त्या स्वच्छ करून तिथं आपल्याला सुशोभीकरण करायचंय. मोठी मोहीम हातात घ्यायची. हिरवगार माझं कोपरगाव, हरित कोपरगाव या दिशेने आपल्याला आगीकूच करायची. आणि ही सगळी कामं आम्ही 100 दिवसामध्ये त्या ठिकाणी करू शकतो. 1000 झाडं आपल्याला पहिल्या 100 दिवसामध्ये लावायची. आमचे 30 नगरसेवक नगरसेविका आहेत, काका आहे, बाकीचे आमची आशुतोषची काम करणारी टीम आहे, आमच्या जीवाभावाचे कार्यकर्ते, आणि या सगळ्यांनी मिळून 1000 झाडं पहिल्या टप्प्यामध्ये लावणं आणि देशी झाडं लावायची. ती आपल्याला उपयोगी पडली पाहिजे. ह्या पद्धतीनं आपण काम करणारे शहरातील ओपन स्पेस, शासकीय इमारती, सामाजिक सभागृह, हा परिसर स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून आपल्याला तो स्वच्छही करायचा आणि तिथं वृक्षारोपण देखील करायचं, त्याचं संगोपन देखील करायचंय. कोपरगावच्या उज्ज्वल भविष्यासाठी हे एक अत्यंत स्तुत्य आणि सकारात्मक अशा प्रकारचं पाऊल आहे. माझ्या कोपरगावकरांचं आरोग्य, माझ्या कोपरगावकरांचं मुलांचं मुलींचं शिक्षण, याही गोष्टी आम्हाला आमच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत. आपल्या इथं आपल्याला कोपरगाव स्वच्छ, व्यवस्थित आणि आधुनिक पायाभूत सुविधांच्यासाठी 280 कोटी रुपयांची ही भूमिगत गटार योजना, त्याचबरोबर त्याला सिवेज ट्रीटमेंट प्लांट, त्याला STP शॉर्ट फॉर्म मध्ये म्हटलं जातं, आणि हा मंजूर करण्यात आला. ही महत्वाकांक्षी योजना लवकरच आपल्याला पूर्णत्वाला न्यायची आणि ते मंजूर करण्याचं काम या आशुतोष काळेंनी त्या ठिकाणी केलेलं आहे. ही गोष्ट पण आपण विसरता कामा नये. एकंदरीतच शहरातील कचरा संकलन अधिक सुसूत्र करण्यासाठी प्रभाग निहाय आपल्याला घंटागाड्याची वाढ करावी लागणार आहे, स्वच्छता कर्मचाऱ्यांची वाढ करावी लागणार आहे, प्रत्येक घरातील कचऱ्याचं ऑनलाईन नोंद ठेवावी लागणार आहे. अशा उपाययोजना करता येतात, त्या आम्ही करून दाखवल्या. इंदूर शहर देशातलं एक महत्वाचं शहर म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं. सातत्याने देशात पहिल्या क्रमांकाचं स्वच्छ शहर म्हणून ते त्या ठिकाणी बक्षीस मिळवतात. तशा पद्धतीनं आपल्याला उद्याच्या काळामध्ये पुढे जायचंय. कचऱ्याचं शास्त्रीय वर्गीकरण करून त्यातून सेंद्रिय खत निर्मितीला चालना देण्याचा निर्धार देखील आपल्याला करायचा आहे. शहरामध्ये वारंवार तुंबणाऱ्या गटाराची कायमस्वरूपी दुरुस्ती करून वाढत्या बांधकामाबरोबर होणारी धूळ नियंत्रणात ठेवण्यासाठी शाश्वत उपाय आणि यांत्रिकीकरण व्यापक वापर हा स्वच्छ माझ्या कोपरगावच्या करता निर्णायक ठरणार आहे. अशा पद्धतीनं मित्रांनो आम्हाला जायचंय. पालिकेने जिथं आरक्षण केलेलं टाकलेलं आहे तिथं खासगी भूखंडावर वाढलेली झाडं झुडपं हटवण्यासाठी आपण त्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येऊन देणार नाही. तिथं झुडपं हटवण्यासाठी मी तर बारामतीमध्ये एक JCB घेऊन टाकलेला आणि त्याच्यातून आपण ते सगळे स्वच्छतेचं काम करत असतो. हा सर्वसमावेशक आराखडा कोपरगावला स्वच्छ, निरोगी, आधुनिक हे बनवण्याच्या करता दृढ संकल्प अधोरेखित करत आहे. आणि म्हणून माझ्या कोपरगावचा सांस्कृतिक आध्यात्मिक विकास करण्याच्या करता, इथं ऐतिहासिक वैभवाला नवी उंची देण्याच्या करता आपल्याला आधुनिक पद्धतीची उद्यानं विकसित करायची. आगामी सिंहस्थ पर्वाच्या पार्श्वभूमीवर पौराणिक गोदाकाठ क्षेत्रामध्ये सुशोभीकरणाचं काम आपल्याला करायचंय. नाल्यांचे प्रवाह सुधारण्यासाठी आपण 20 कोटी रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे. शहरातील पौराणिक स्थळांचं जतन आणि संवर्धन करून कोपरगावला धार्मिक पर्यटनाचं आकर्षक केंद्र बनवण्याचा आमचा सगळ्यांचा दृढ त्या ठिकाणी निश्चय संकल्प आहे. समाजासाठी दीपस्तंभाप्रमाणे असलेल्या महापुरुषांच्या स्मारकांचं सुशोभीकरण करायचंय. वीर महाराणा प्रताप आणि आद्य पुरुष एकलव्य यांच्या स्मारक उभारणीला गती द्यायची. ह्या ऐतिहासिक अभिमानाला योग्य अशा पद्धतीचा न्याय द्यायचा. ह्या आणि वेगवेगळ्या महापुरुषांचे, महाविभूतींचे अशा पद्धतीची स्मारक आपल्याला त्या ठिकाणी करायची आहे. आणि म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, शहराचा अभिमान असलेल्या माझ्या जिजामाता उद्यान आणि माधवबाग याच्याही नूतनीकरणाच्या करता माझ्या कोपरगावच्या सौंदर्यामध्ये भर पडणार आहे. ही पण गोष्ट आपण विसरता कामा नये. शहराच्या साठी मंजूर झालेल्या
131 कोटीच्या पाणी पुरवठा योजनेची कामं आपल्याला तातडीने पूर्णत्वाला न्यावी लागतील. मित्रांनो, दररोज माझ्या कोपरगावकरांना पाणी मिळालं पाहिजे याकरता आम्ही कटिबद्ध आहोत. शहराची भूजल पातळी उंचावण्याच्या करता आपल्याला रेन वॉटर हार्वेस्टिंग सारखा देखील कार्यक्रम घ्यावा लागणार आहे. त्याला प्रोत्साहन द्यावं लागणार आहे. क्रीडा क्षेत्राला, क्रीडा संस्कृतीला चालना देण्याच्यासाठी शहरामध्ये क्रीडा संकुलन, इंडोर गेम्स हॉल, आधुनिकरण आणि जॉगिंग ट्रॅकची निर्मिती करावी लागणार आहे. आपल्या इथल्या कला सम्राज्ञी कौशल्याबाई कोपरगावकर यांच्या नावाने कला मंच उभारणी करून नाट्य संस्कृतीला एक नवी ऊर्जा मिळणार आहे. आणि कोपरगावच्या खुल्या नाट्यगृहाचं काम देखील आपल्याला लवकरात लवकर पूर्णत्वाला न्यायचं आहे. अशा पद्धतीने अनेक कामं तुम्ही ते आमच्या व्हिजन डॉक्युमेंट्स मध्ये पहा. हे करण्याच्या करता आपल्याला सगळ्यांना काम करावं लागणार आहे. त्याकरता तुमच्या आशीर्वादाची, माय माऊलींनो तुमच्या भरभक्कम पाठिंब्याची, माझ्या बांधवांनो तुमच्या सहकार्याची आणि तरुणांनो तुमच्या उद्याच्या भवितव्याचं स्वप्न साकार करण्याच्या करता ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागणार आहेत. ह्या कामाच्या करता, ह्या विकासाच्या करता पाठबळ हे केंद्राचं, राज्याचं लागणार आहे. पाठबळ हे आम्हा लोकांचं लागणार आहे. मी आज तुम्हाला या सगळ्यांच्या साक्षीने शब्द देतो, ह्या कामाच्या करता जे काही पाठबळ लागेल, जे काही सहकार्य लागेल ते देण्याच्या करता हा अजित पवार तुमच्या समोर कुठं कमी पडणार नाही याबद्दलचा शब्द देतो. कारण मी त्याच्यामध्ये काही उल्लेख केला की बघा हे वाटायला लागले, हे असं करायला लागले, पण विकास कामाला मदत करणं हे तर माझा हक्क आहे. तो तर मी देणार, तो तर मी करणार. आणि त्याच्याकरता एक हरहुन्नरी कार्यकर्ता या नात्याने आमचा आशुतोष काळे हा सतत प्रयत्नशील असतो. जाता जाता एकच मी गोष्ट सांगतो, अख्ख्या महाराष्ट्राला माहिती, मी सकाळी 6 वाजता उठून कामाला सुरुवात करतो, रात्री उशिरापर्यंत करतो. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुमच्या कोपरगाव मतदारसंघात देखील आज महाराष्ट्रामध्ये बिबट्यांची संख्या वाढली. माझा पुणे जिल्हा, माझा नाशिक जिल्हा, माझा अहिल्यानगर जिल्हा. आणि त्याचा एक प्रसंग सांगतो. कोपरगाव तालुक्यातील काही नागरिकांच्यावर हल्ले झाले. दुर्दैवाने दोघांचा मृत्यू झाला. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन आशुतोषनी फोन केला. त्या घटना घडल्या होत्या, रस्ता बंद केलेला होता, तिथं तो गेला आणि तिथून त्यांनी मला फोन केला. मी अतिशय महत्वाच्या मीटिंग मध्ये होतो, कारण मला पुरवणी मागण्या उद्याच्याला 8 तारखेला सादर करायच्या. त्याच्यामुळे मी माझ्या पीएला सांगितलं की आत्ता नाही, माझी मीटिंग झाल्यानंतर मी फोनवर येईल. त्यावेळेस माझ्या पीएला आशुतोषने सांगितलं, दादा मीटिंग मध्ये असले तरी देखील मला दादांशी ताबडतोब बोलायचं, मी ऐकणार नाही. मी दादांच्या पक्षाचा आमदार आहे, माझं महत्वाचं काम आहे, माझं आत्ताच्या आत्ता दादांशी बोलणं करून द्या. पुन्हा पीए दादा ते असा म्हणतोय. मला वाटलं याला काहीतरी दिसतंय. मग दादांना आशुतोषचा फोन मी घेतला आणि त्यावेळी माझ्या पीएनी चालू मीटिंग मधनं मला तो फोन आणून दिला आणि सर्वांना त्यांनी स्पीकरवर घेतलं. त्याच्यानंतर त्यांनी जे काही सांगितलं ते मला बोलून दाखवलं. मित्रांनो, क्षणाचाही विचार न करता फोन ठेवलं मी जिल्हाधिकाऱ्याला फोन केला आणि सांगितलं ताबडतोब तिथं असं घडलेलं आहे, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे, निष्पाप त्या मुलाचं आणि त्या व्यक्तीचं तिथं निधन झालेलं आहे आणि त्यामध्ये ह्या पद्धतीनं तुमचा आशुतोष हा कधी कधी अशी का लाडकी दादागिरी, आम्ही लाडक्या बहिणींना मदत केली, पण ही लाडकी दादागिरी माझ्यावर चालवतो. महाराष्ट्र मला घाबरतो. मी सांगितलं ना मी आत्ता भेटणार नाही, लगेच म्हणतात दादाचा मूड दिसत नाही, आता नको भेटायला परत. परंतु ती दादागिरी त्याची मी सहन करतो. त्याचं कारण ही लाडाने असलेली दादागिरी आहे. आग्रह तुमच्या सर्वांच्या काळजीपोटी त्याने त्या ठिकाणी केलेला होता आणि त्याच्यामुळं ती लाडकी दादागिरी मी आनंदाने सहन केली आणि इथून पुढे पण सहन करत राहील. त्याबद्दल तीळमात्र शंका मनामध्ये तुम्ही बाळगू नका. आपल्या जनसंवाद यात्रेच्या निमित्तानं पण जे काही शब्द मी दिलेले होते ते शब्द पाळण्याचं काम मी आपल्याला सगळ्यांना त्या ठिकाणी करून दाखवलेलं आहे. अधिक न बोलता मी एवढंच सांगेन, अतिशय योग्य अशा प्रकारचा महाराष्ट्रामध्ये 288 ठिकाणी नगरपालिका, माझ्या नगर पंचायती आणि नगर परिषदेच्या निवडणुका चालू आहेत.
त्याच्यात सगळेच उमेदवार आम्ही दिलेले आहेत, परंतु सगळ्यात अनुभवी, सगळ्यात उत्तम, योग्य जर उमेदवाराची आपण चालणी लावायचं ठरवलं तर सगळ्यात उत्तम अनुभवी योग्य उमेदवार, आर्थिक शिस्तीचा उमेदवार काका या ठिकाणी आहे। आता तुम्ही भरभक्कम पाठिंबा द्या। काका या शहराचा आशुतोषच्या निमित्तानं, आमच्या सगळ्यांच्या निमित्तानं चेहरा मोहरा बदलून दाखवतील हा शब्द मी तुम्हाला सगळ्यांना देतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम।